स्वागत आहे तुमचं वैशाली लाईव्ह आणि किचनमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो। तर गावाकडचा व्हिडिओ दिवस दुसरा। तर बघू शकता बाहेरचं वातावरण आणि त्यानंतर इथे मिरच्या निवडायला घेतल्या, ज्याचं मला तिखट करायचं होतं। आता इथे 2-4 दिवस राहणार आहे, नंतर परत गावाला जाईल। आधी विचार तर केला की 8-10 दिवस राहायचं, पुन्हा मग म्हटलंच नको, पाऊस जर लागला तर मग जाणं अवघड होईल, त्यापेक्षा लवकर करून घ्यायचं आणि चालला जायचं। तर मिरची पावडर केलेलं होतं 4 ते 5 किलोचं, पण मला ते मिक्सरचं आवडते म्हणून मी त्या मिरच्या ठेवायला सांगितल्या, साधारणतः 2 किलो असतील। तर त्या करून घेणार आहे। त्यानंतर ही बघा माझ्या चुलत भावाची मुलगी, तिला मेकअप इतका आवडते, लिपस्टिक घेऊन म्हणजे कॅमेरामध्ये बघून ती इतकी लावत होती, वरचेवर लावत होती आणि तिचं दिवसभर 2-3 चक्रा असतातच, जाणं येणं चालू राहते। हातातलं घेतलं की रडायची आणि हातातलं दाखवत नव्हती, दाखवायची पण देत नव्हती, असं तिचं होतं। त्यानंतर मिरची पावडर करायला घेतलं तर झालं असं की हे जे मिक्सर आहे ना लवकरच गरम येतं। सुरुवातीला एक पॉट केलं मी तर खूप भांडं गरम आलं, म्हटलं 10 मिनटं थांबायचं मग परत करायचं। तर 10 मिनटं थांबले तरीसुद्धा ते काही थंड आलं नाही आणि गरम करायला म्हणजे बारीक करायला गेली तर आणखीनच गरम आलं ते। शेवटी म्हटलं जाऊ दे, आता काही करत नाही, आणि असं झालं तर मग करायची इच्छाच होत नाही। तर थोडं केलं मी 2-3 पॉट आणि नंतर बाकीच्या मिरच्या राहू दिल्या। आता ह्या कांडपेंद्रावरून बारीक करून आणणार आहे, त्यांना सांगेल की थोडं जाडसर ठेवा। आणि मिरच्या त्या बारीक करताना मिक्सरचा आवाजही खूप होत होता आणि असं वाटलं की मिक्सर बिघडून जाईल, म्हणून म्हटलं काही आता करायचं नाही। जास्तच जर गरम झालं तर ते बिघडलं की गेलं, मग त्यापेक्षा राहूच दिलं। होत्या तेवढे थोडे केल्या मी आणि बाकीचं जे आहे ते विकतच करून आणणार। तर इथे मिरचीमध्ये थोडं मीठ टाकलं म्हणजे जेणेकरून ते खराब होत नाही वर्षभर। त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि हे 2-3 दिवसा मिळून व्हिडिओ तयार केलेला आहे। तर इथे शेतातून आणलेले आंबे होते तर ते उकडायला ठेवले, कारण करायचं होतं आंब्याचा गोड पापड। आणि विकत घ्यायला गेलं ना तर आंबे किती महाग मिळतात, त्यापेक्षा म्हटलं नाही इथूनच एक पापड करून घेऊन जाऊ। मागच्या वर्षी आंबे घेऊन गेली होती पण मग ते ओझं होतं सामानाचं आणि नेमके आंबे आणलेले होते, तर म्हटलं घरीच करायचं। तर इथे हंडा आहे पाण्याचा, याच्यातच उकडायला ठेवले आणि इकडे चुलीवरच ते शिजवणार आहे। तर ते आज नाही, आज शिजवून ठेवेल आणि उद्या करेल। त्यानंतर जे आंब्याचं झाड आहे ते पाडाचे आंबे होते, जे की गोड आंबे पिकलेले, तर ते पण आणलेले होते 4-5। तर म्हटलं इथे आंबे उकडायला ठेवले एकीकडे आणि नंतर आंबे खायचे होते मला। ते आंबे इतके गोड होते की भरपूर। आता आपण मार्केटमध्ये घेतो तर हापूस आंबा सगळे मोठे आंबे असतात, असे गावरानी मिळत नाही, जे की झाडाचे पिकलेले, आणि खरंच खूप गोड होते। तर 6-7 आंबे आणलेले होते। त्यानंतर नळं पण आले एकीकडे, पाणी वगैरे भरलं, कूलरमध्ये पाणी भरलं आणि पाणी भरायचं काम बहिणीच्या मुलाकडेच असतं, तर तो बाहेरचं कूलर भरणे, ड्रम भरणे, पाणी शिंपणे हे कामे करतो तो। आता सुट्या आहे तर, नाहीतर मग नाही करत। त्यानंतर हे भांडे घासायचे होते दुपारचे, सकाळचा नाश्ता, स्वयंपाक आणि चहाचे भांडे। सकाळी एकदा एक राऊंड झाला भांड्याचा, त्यानंतर हा दुसरा। तर मग मी इकडे भांडे घासायला बसली, कारण आई सकाळपासून मिरचीच्या मुख्या काढत होती, तिने मिरची निवडल्या, म्हटलं जाऊ द्या एक काम सोपी होते। सहसा तर मी इकडे आल्यावर काही फारसे कामं करत नाही, मग एखादं करते। आणि पापड करणार आहे मी, मिरची पावडर, आणि पापड इथून घेऊन जाणार आहे। आणि सगळे भांडे घासून घेतले की परत 5 वाजता निघतातच। तर इथे दुपारचे सर्व कामं आटोपली, गॅस ओटा क्लीन झाला, इकडे आई काहीतरी करत आहे। आणि दुपारच्या स्वयंपाकामध्ये मिक्स डाळीचं वरण, भात, चपाती आणि हे दळले म्हणजे बारीक केलेलं मिक्सरवरचं मिरची पावडर। त्यानंतर जेवण वगैरे आटोपलं आणि आता जायचं होतं म्हणजे बाहेर, म्हणजे 4-5 वाजता शेतामध्ये जायचं होतं। तर हे पापड भाजले होते, तर म्हटलं ते पण खाऊन घ्यायचे, नंतर निघालो शेतात। तर घरापासून बघा शेतीचा रस्ता सरळ आहे आणि ही जी बाजूला शेती आहे तर ही दुसऱ्याची आहे, आणि या पुढची शेती आहे ती माझ्या आईची या साईडला, आणि या साईडला आहे ती दुसऱ्याची। तर हा शेतीचा रस्ता, आता इकडनं कच्चा रस्ता आहे, अर्ध्यापर्यंत सिमेंटचा आहे, इकडनं बंडी वगैरे जाते। आता उन्हाळ्यामध्ये तर छान राहते, पण पावसाळ्यामध्ये थोडं चिखल राहतो। आणि आता उन्हाळा असल्यामुळे शेती सर्व खाली आहे, बघू शकता। ट्रॅक्टरने नांगरणी वगैरे झालेली आहे, फक्त आता पावसाची वाट आणि पेरणीची वाट। तर अशी आमची शेती आहे। इकडे छोटे छोटे घरं आहे, म्हणजे बैलासाठी कोठा, कोठा किंवा गोठा म्हणतात त्याला ते, तर आमच्याकडे कोठाच म्हणतात। त्यानंतर इकडे बघू शकता असं वातावरण आहे, बाजूला झाडे, ही या बाजूला खांबं आहेत, ते माझ्या आईची शेती, आणि त्या बाजूला दुसऱ्याची, आणि मध्ये रस्ता जाण्या येण्याचा, तर अगदी रोडला लागून आहे। आणि खरंच गावाकडचं वातावरण काही वेगळंच असते, शहरामध्ये असं काही पाहायला मिळत नाही। इकडे आलं की मोकळ्या हवेमध्ये येणं, मस्त आंबे वगैरे असतात घरच्या शेतातले, उन्हाळा जरी असला ना तरी काही ना काही करमतंच।
आणि तसं शहरामध्ये नसतंच. उन्हाळा असलं की एकदम असं घरामध्ये उदास वाटतं. तसं इकडे वाटत नाही खेड्यामध्ये. खेड्यामध्ये शेतात आलं ना तरी खूप बरं वाटतं. घरी जरी इतकं नाही करमलं पण शेतामध्ये खूप करमते. तर बघा हा रस्ता घरी परत रिटर्न जाण्याचा. तर मध्ये एक कढीपत्त्याचं झाड होतं, तिथून कढीपत्ता घेतला आणि उद्या करायचे होते मला रोडगे. तर गोवऱ्या घ्यायच्या होत्या, त्याच्यासाठी आम्ही आलो. तर माझ्या इकडे आता बैल नाही आहे, त्याच्यामुळे शेण वगैरे काही होत नाही. तर दुसऱ्याच्या शेतातून काही गोवऱ्या वेचल्या आणि करायचे होते रोडगे. आणि गोवऱ्यावरचे रोडगे म्हटलं तर खूपच छान होते. आणि त्यानंतर निघालो घरी. तर बघू शकता हा रस्ता सरळ घराकडे. जे पुढे थोडं व्हाईट दिसते ते माझ्या आईचं घर अगदी दुरूनच दिसते. शेतातून घर आणि घरातून शेत असं दिसते. अगदी शेवट घर आहे शेतीला लागून, त्याच्यामुळे सरळच रस्ता आहे. आणि सर्वात शेवटी यांचंच घर आहे. तर बघा अगदी घराच्या जवळ आलेलं आहो. तर हे व्हाईट कलरचं कवेलूचं घर आहे. अगदी जुनं घर आहे. बाकी तर सगळे नवीन घरं झालेले आहे. आमचं तर नवीन होईलच 1 वर्षात. तर इथे विटा लावलेल्या आहे पुढे, त्यामुळे दार दिसत नाही. आणि हे घर आहे. इकडनं एक रस्ता जातो, एक या साईडला रस्ता जातो. तर बघू शकता इथे झाड आहे अशोकाचं आणि घराचा हा मागचा साईड आणि एक दार तिकडनं आहे. तर असं शेत आहे आणि हे घराला लागून असलेलं शेत, जे की आता नुकतंच ते विकलेलं आहे. अगदी घराच्या बाथरूमच्या भिंतीला लागून आहे. तर बघा आणि त्या साईडला तिकडे रोड आहे, मेन रोड जिकडनं जाणं येणं असते तो, जो की नागपूरला जाणारा रस्ता आहे तो. त्यानंतर बघा आंबे उकडलेले आहे. आता हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ. त्यानंतर इथे गोवऱ्या ठेवलेल्या आहे, कारण रात्री पाऊस होता त्याच्यामुळे इकडे आणून ठेवल्या. आणि नंतर बहिणीचा मुलगा, याची रोजची ड्युटी बाहेर सकाळी पाणी शिंपणे, ड्रममध्ये पाईप लावणे, हे कामं त्याला खूप आवडते. तर इकडे नळ तुटलेला होता, तर नळाची धार बघा किती आहे. आता 5 वाजतापासून तर दुपारी 12पर्यंत नळं असतात इकडे सकाळी आणि परत संध्याकाळी 5ला आले तर 8पर्यंत. म्हणजे खूप म्हणजे पाण्याची सुविधा आहे, असा पाण्याचा प्रॉब्लेम नाही. मस्त असं तो पाणी शिंपत आहे सकाळच्या. आता 7 वाजलेले आहे. तर मस्त त्यांना आवडते हे कामं. आणि आता सुट्ट्या आहे तर सकाळी तो पाण्याच्या बॉटल भरणे, कूलर भरणे, पाणी शिंपणे, हे कामं असतेच त्याचे. तर बऱ्यापैकी कामं करतो तो. तर त्यानंतर सगळीकडे पाणी वगैरे शिंपलं आणि इकडे आंबे आणून ठेवले, मी धुवून ठेवले. त्याचा गर काढायचा होता. एकीकडे रोडगे करायचे होते. तर माझी तिथे कणिक म्हणजे घट्टसर भिजवून घेत होती. आता रोडग्याची रेसिपी काय आहे ते थोडक्यात तुम्ही बघूनच घ्या. जसं काही फार कठीण रेसिपी नाही आहे आणि आमच्या विदर्भामध्ये कशा पद्धतीने करतात तेच सांगते. तर इथे कणिक घेतली, त्याच्यामध्ये थोडं मीठ घेतलं आणि अगदी थोडं तेल टाकलं आणि कणिक अशी म्हणजे घट्ट भिजवायची आहे, पातळ नाही. आणि रोडग्याची कणिक थोडी जाडसर दळून आणावी लागते, पण आता वेळेवर केले आम्ही तर साधीच कणिक घेतली. आणि कणिक अशा पद्धतीने घट्ट भिजवून घेतलेली आहे. तर म्हटलं कणिक भिजून झाली की 10 ते 15 मिनटं ती ठेवावी लागते, त्यानंतर करायचे. त्यानंतर इथे गर काढून घेतला आणि साखर मिक्स केली. साखर व्यवस्थित मिक्स करून याचा पापड करणार आहे. थोडं मीठ टाकलं आणि परड्यावर कापड घेऊन त्यावर हे जे बॅटर तयार केलेलं आहे ते व्यवस्थित करायचं आहे. आता एकच मोठा पापड करणार आहे. तर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने कपड्याचा आकार आहे त्याच प्रमाणे शेप देणार आहे. कारण शेवटी त्याच्या वड्या कापून फ्रीजमध्ये ठेवते मी. आणि हा गोड पापड खायला खूप छान लागतो. आंबा वडी पण म्हणू शकता. आणि आमच्याकडे एक मीठ टाकून पण करतात आणि अशा पद्धतीने पण मीठ टाकून केलेला पण आहे. आणि हा एक मी माझ्यासाठी केलेला आहे गोड. 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळू देणार, नंतर ते गावाला घेऊन जाईन. बाकी तिकडे वाळवता येईल. आणि साखरेचा असल्यामुळे तो थोडा ओलसरच राहतो. तर अशा पद्धतीने बघू शकता मोठा पापड केलेला आहे एकच. आणि नंतर काप करून घेणार आहे वाळल्यानंतर. तर अशा पद्धतीने आंब्याचा पापड अगदी सोपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये करून ठेवला तर आपण स्टोअर करून 12 महिने तो ठेवू शकतो. आणि तो परड्यामध्ये जर टाकला तर घरावर कसं ठेवता येते टिनावर वगैरे, आणि दिवसभराच्या उन्हामध्ये वाळते. खाली ठेवलं तर धूळ म्हणजे हवा वगैरे सुटली तर धूळ व्हायची भीती असते, म्हणून तो घरावर असा परड्यामध्ये ठेवला ना तर 3-4 दिवसात वाळून जाते. त्यानंतर इथे करायचे होते मला रोडगे. तर असे छोटे छोटे गोळे केलेले आहे. 2 पद्धतीचे करणार आहे. छोटे छोटे गोळे करून म्हणजे प्रत्येक गोळा एकमेकाच्या अशा छोट्या छोट्या पाऱ्या करायच्या, तेल लावून त्या मोठ्या पारीवर छोट्या पाऱ्या ठेवायच्या. अशा पद्धतीने ते मी करते. आणि बाकीचे साधे करणार आहे म्हणजे एकच पारी करून. तर इथे बघा असे गोळे केले, मोठी पारी तयार केली हाताने, त्याला तेल लावलं, त्यानंतर दुसरी पारी ठेवली, त्यानंतर तिसरी, चौथी. आणि पुरणपोळीचं जसं सारण असते त्याप्रमाणे ठेवून अशा पद्धतीने हे रोडगे करून घ्यायचे. तर बघू शकता आता ही कणिक ना थोडी प्लेन आहे, म्हणजे की त्याला जाडसर पाहिजे. तर ही बारीक आहे, त्याच्यामुळे याचे रोडगे असे थोडे नरम होतील. नाहीतर थोडी
जाडसर असली रवाळ असली तर असे कडक होतात. तर अशा पद्धतीने रोडगे करून घ्यायचे असते. तर एक पद्धत ही आणि दुसरी फक्त साधी एक मोठी पारी करणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल टाकेल आणि फोल्ड करून घेणार. तर अशा पद्धतीचे सगळे करून घेते. नंतर मग एकीकडे गोवऱ्या त्या ठेवलेल्या आहे. गोवऱ्या जळून झाल्या की नंतर पूर्ण जळू द्यायच्या त्या आणि जोपर्यंत त्याचा पूर्ण विस्तव संपत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या भाजता येत नाही. एकदम जास्त आचेवर भाजल्या तर त्या आतून पकत नाही, बाहेरून पकतात, जळतात आणि आतून कच्च्या राहतात. तर थोडं त्याची राख पडू द्यायची आणि गरम राखेमध्ये ते आपल्याला भाजून घ्यायचे असते. तर अशा पद्धतीने सर्व मी हे करून घेतले, गोळे तयार. आधी नवरात्रामध्ये आमच्या शेतीमध्ये शेवटल्या दिवशी स्वयंपाक न्यायचे आणि रोडगे करायचे. पण आता कसं कोणी जात नाही, तर आता वर्ष म्हणजे कोणालाच खायला मिळत नाही. आता मी इकडे आले की मी दुसरा पाहुणचार नाही पण रोडगे हे करायला लावते. तर असे सर्व रोडगे करून घेणार आहे. जास्तीत नाही 4 ते 5 होतील किंवा 5-6 होतील, कारण खाणारे कोणी नाही, 2-3च खाणारे आहोत. बाकीचे सगळं चपात्या खातील. कोणाला आवडते कोणाला नाही आवडत, तर म्हणून कमीच करणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने केलेले आहे. सर्व आपले तयार झालेले आहे आणि आत्ता हे भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा ही मुलगी आता टक्कल करून आली तर दाखवायला आली. जे जे काही केलं, जे काही आणलं ना ते लगेच दाखवायला येते. तर इकडे माझ्या बहिणीच्या टकल्यावर पाणी टाकलं तर तेच सगळं पुसत होती ती आणि सांगत होती मी टक्कल केलं म्हणून. आणि बघू शकता ती टक्कल केल्यावरही छान दिसते. आणि जे काही केलं तिने नवीन आंबा जरी आणला तरी ती दाखवायला आणते, कोणती वस्तू आणली दाखवायला आणते. तर असा माझा छोटासा ब्लॉग होता. बाय बाय.